महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे। राज्य मंत्रिमंडळाने 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीत माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानला मंजुरी दिली आहे। हे अभियान 1 एप्रिल 2026 पासून राज्यभर राबविण्यात येणार असून त्याची मुदत 31 मार्च 2027 पर्यंत असेल। हे अभियान ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्यावर केंद्रित आहे। मुख्य उद्देश गाव पातळीवर आरोग्य सुधारणा घडवून आणणे, जीवनशैली आणि आहारात सकारात्मक बदल घडवणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार आणि पुनर्वसन यावर भर देणे आहे। अभियानाचे 4 प्रमुख स्तंभ आहेत: प्रोत्साहन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार आणि पुनर्वसन। ग्रामपंचायती हे अभियानाचे मुख्य घटक असतील। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य स्तरापर्यंत पुरस्कार, ग्रामपंचायतीसाठी 2 कोटींपासून ते जिल्हा परिषद स्तरापर्यंत 5 कोटी रुपयांपर्यंतचे पुरस्कार। दरवर्षी अभियानासाठी 80 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद। राज्यस्तरापासून उपकेंद्र ग्रामस्तरापर्यंत नियोजन आणि अंमलबजावणी। लोकसहभागावर आधारित चळवळ, प्रत्येक गाव स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवणे, प्लास्टिक मुक्त गाव, वृक्षारोपण, जनजागृती अशा उपक्रमांवर भर। याबाबत ग्रामपंचायत माळा आसोली, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळमध्ये स्थानिक तरुण मित्रमंडळ आणि नागरिकांच्या माध्यमातून आठवड्यातील 1 दिवस गावासाठी या घोषवाक्याने अभियान राबविले जात आहे। दर रविवारी सकाळी 7 ते 10 या वेळेत गाव स्वच्छ मोहीम, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची सफाई, वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त मोहीम, आरोग्य, जनजागृती आणि स्थानिक शाळांमध्ये स्वच्छ उपक्रम राबविले जातील। हे अभियान फक्त सरकारी योजनेइतकेच मर्यादित न राहता लोकसहभागाने एक मोठी आरोग्य चळवळ उभी राहावी असा सरकारचा मानस आहे। ग्रामीण महाराष्ट्राला आरोग्य संपन्न आणि सशक्त बनवण्याच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरेल। ग्रामपंचायत माळासोली यांच्या वतीने तरुण मित्रमंडळ माळासोली हनुमान मंदिर परिसरामध्ये आज स्वच्छता अभियानाची सभा घेण्यात आली। या सभेमध्ये आठवड्यातील 1 दिवस हा गावासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आणि संपूर्ण गावकरी याला प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाची उपस्थिती दाखवली। त्याबद्दल सर्व गावकऱ्यांतर्फे मी शासनाचे आभारी आहे।